तर मित्रांनो, रेल्वे भरती सिरीज RRB NTPCचा हा आपला भाग क्रमांक 8 आहे। पहिला प्रश्न आहे बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम हे आहे। सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे, तर ती कोणती? सिमी अरुण गोव्याला गेले। तर पहिला आहे सिक्कीम, दुसरा मिझोराम, तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा गोवा। पहिला सिक्कीम, दुसरा मिझोराम, तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा गोवा ही सर्वात कमी लोकसंख्या असलेल्याची ट्रिक आहे। जर जास्त विचारले तर त्याची ट्रिक कोणती आहे? तर उमाचा बाप अंधा ही जास्त लोकसंख्या असलेल्याची ट्रिक आहे। पहिला आहे UP, दुसरा आहे महाराष्ट्र, चाचं काहीच नाही, इथं आहे बिहार, त्यानंतर पश्चिम बंगाल, त्यानंतर आंध्र प्रदेश। तर पहिल्या क्रमांकाची जास्त लोकसंख्या असलेलं राज्य आहे UP, दुसरं महाराष्ट्र, तिसरं बिहार, चौथं पश्चिम बंगाल आणि पाचवं आंध्र प्रदेश ही याची ट्रिक आहे। तर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, राज्यामधील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रचनेसाठी आणि कार्यदेशासाठी एक समान आराखडा तयार करण्यासाठी कोणती सुधारणा करण्यात आली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 74वी घटना दुरुस्ती कायदा हा करण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न आहे, मार्च 2024 मध्ये प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मार्च 2024 मध्ये प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष म्हणून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 नवनीत कुमार सहगल यांची नियुक्ती ही करण्यात आली। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणता सण विष्णूच्या वामन अवताराशी संबंधित आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 ओणम हा सण विष्णूच्या वामन अवताराशी संबंधित आहे। तर विष्णूचा वामन अवतार हा 10 अवतारापैकी 5वा नंबरचा अवतार आहे। ओणम हा सण केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो। तर बिहू हा सण कुठे साजरा केला जातो याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या। पुढील प्रश्न आहे, खालील युद्धांच्या कालक्रमानुसार मांडणी करा। तर चौसाईची लढाई, बक्सरची लढाई आणि हल्दीघाटीची लढाई। तर इथं ऑप्शन दिलेले आहे। तर चौसाची लढाई ही 1539 मध्ये झालती। तर ती कोणामध्ये झालती रे? तर हुमायूं आणि शेरशाह सुरी यांच्यामध्ये ही लढाई झालती। बक्सरची लढाई 1764 मध्ये झालती। तर ती कोणामध्ये झालती? ब्रिटिश आणि 3 जण होते। तर ते 3 कोण होते याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या। आणि हल्दीघाटीची लढाई ही 1576 मध्ये झालती। तर आपल्याला क्रम कसा पाहिजे? 1 3 2। तर 1 3 2 असा क्रम ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। तर हे आपले योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न आहे, देवनामप्रिय आणि पियदासी ही केलेली उपाधी डायडॅश या राजाने धारण केली? तर देवनामप्रिय व पियदासी ही उपाधी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 सम्राट अशोक यांनी धारण केलेली होती। देवनामप्रिय याचा अर्थ होते देवाचा प्रिय, प्रियदर्शी, आणि पियदर्शी म्हणजे जो इतरांना दयाळूपणाने वागवतो असा त्याचा अर्थ होतो। सम्राट अशोक हे
यांनी एकमेव युद्ध लढलं ते म्हणजे कलिंगचं युद्ध. तर या कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. सम्राट अशोक यांचे वडील बिंदुसार यांना पिता का पुत्र और पिता का पोता असे सुद्धा म्हटले जाते, कारण बिंदुसार यांचे वडील चंद्रगुप्त मौर्य व यांचा पुत्र सम्राट अशोक हे दोन्ही पण म्हणजे महान व्यक्ती होऊन गेले, त्यामुळे यांना पिता का पोता और पिता का पुत्र असे सुद्धा म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणते अनुच्छेद असे सांगतात की भारतासाठी अटर्नी जनरलची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केले जाईल? तर अटर्नी जनरलची नियुक्ती ही राष्ट्रपतीद्वारे केली जाईल हे खालीलपैकी अनुच्छेद 76 मध्ये आहे. तर अटर्नी जनरल हे सरकारचे कायदेशीर सल्लागार असतात. त्यानंतर त्याची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते, पण ते कोणाच्या? सरकारच्या सल्ल्यावर राष्ट्रपतीद्वारे ही कायदेशीर सल्लागार यांची नियुक्ती केली जाते आणि हे सगळे अनुच्छेद 76 प्रमाणे होते. पुढचा प्रश्न आहे, मेघयान 24 हा हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्र परिसंवादाची संकल्पना काय होती? तर याची संकल्पना खालीलपैकी ॲट द फ्रंटाईल ऑफ क्लायमेट ॲक्शन ही होती. पुढील प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात आयुष्यमान भारत योजना पायाभूत सुविधा अभियान सुरू केला? तर आयुष्यमान भारत पायाभूत सुविधा अभियान हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 वाराणसी या शहरामध्ये सुरू केला आणि तो 25 ऑक्टोबर 2000 पुढील प्रश्न आहे, कावेरी नदीवर असलेले भारतातील दुसरा सर्वात मोठा धबधबा डॅश म्हणून ओळखला जातो? तर कावेरी नदीवर असलेला दुसरा सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 शिवसमुद्र धबधबा म्हणून ओळखला जातो. तर याची स्थापना 1902 मध्ये झाली. त्यानंतर जो नोहकालिकाई धबधबा आहे, तर हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. त्यानंतर जोग धबधबा हा कर्नाटकमध्ये स्थित आहे, खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर जो बरेहीपानी धबधबा आहे तो ओडिसामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार छत्तीसगडशी संबंधित नाही? तर खालीलपैकी भगोरिया हा नृत्य प्रकार छत्तीसगडशी संबंधित नाही. तर भगोरिया हा नृत्य प्रकार खालीलपैकी भिल्ल जमातीद्वारे साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, डॅश नदी हा एकमेव नैसर्गिक जलस्रोत आहे जो वाळवंटातील सरोवरातून वाहतो. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 लुनी नदी हा वाळवंटातील सरोवरातून वाहत असतो. तर लुनी नदी हे थरच्या वाळवंटातून वाहत असते. लुनी नदीला गुप्त नदी म्हणून ओळखले जाते. म्हणजे वाळवंटातील गुप्त नदी ही लुनी नदी आहे. गंगा नदी माहीत आहे आपल्याला, लांबी किती आहे रे? 2525. त्याचा उगम गंगोत्री मध्ये झालेला आहे. तर याची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? यमुना ही त्याची सर्वात मोठी उपनदी आहे. पुढील प्रश्न आहे, नुकताच चर्चेत असलेले फूड पेस्ट निर्देशांक अहवाल 2024 कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला? तर फूड वेस्ट निर्देशांक अहवाल 2024 हा खालीलपैकी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आला. पुढील प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणते संकलन इसवी सन पूर्व 5व्या ते 4थ्या शतकातील बुद्धांच्या शिकवणुकीचे संकलन होते? तर खालीलपैकी त्रिपिटक हे इसवी सन पूर्व 5व्या ते 4थ्या शतकातील बुद्धांच्या शिकवणीचे संकलन होते. तर त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ आहे. तर बौद्ध धर्माचे संस्थापक आपल्याला माहीत आहे गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. त्यांचा जन्म हा लुंबिनीमध्ये झाला. तर त्यांचा मृत्यू हा कुशीनगर येथे झाला. तर यांचा ग्रंथ आहे तो पाली भाषेमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी मोहम्मदम अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली? तर मोहम्मद अँग्लो ओरिएंटलची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 सर सय्यद अहमद खान यांनी केली. तर ती 1875 मध्ये केली. सर सय्यद अहमद खान हे अलीगढ चळवळीशी संबंधित आहे. आपण PYQ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1290 ते 1320 या काळात दिल्लीवर कोणत्या राजघराण्याचे राज्य होते? तर 1290 ते 1330 तर दिल्ली राजघराण्यावर खालीलपैकी खिलजी या राजघराण्याचे होते. तर या खिलजीचे संस्थापक कोण आहे? फिरोज खिलजी हे फिरोज घराण्याचे संस्थापक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने MyCGHIOS हे ॲप लॉन्च केले? तर खालीलपैकी आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने हे ॲप लॉन्च केले. तर इथं वृत्तपत्र दिले आणि त्याचे पत्रकार, तर द बंगाली हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सुरू केले. त्यानंतर द व्हॉइस ऑफ इंडिया हे दादाभाई नौरोजी. त्यानंतर हिंदू हे सुब्रमण्यम अय्यर. तर मराठा हे बाळ गंगाधर टिळक. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, डॅशची स्थापना दादोबा पांडुरंग आणि त्यांचे भाऊ आत्माराम पांडुरंग यांनी 1867 मध्ये केली, जेव्हा केशवचंद्र सेन यांनी महाराष्ट्राला भेट दिली होती. याला उद्देश लोकांना एक देवावर विश्वास ठेवण्यासाठी एका देवाची पूजा करण्याचा उद्देश होता. तर खालीलपैकी त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापनाही केलेली होती. किती? 1867 मध्ये. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली 1873 मध्ये. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली 1875 मध्ये. तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली 1828 मध्ये. भारतीय राज्यघटनेशी 4थी अनुसूची कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर 4थी अनुसूची ही राज्यसभेचे जागाचे वाटप याच्याशी संबंधित आहे. तर राज्यसभा राज्यघटनेच्या कलम 80 मध्ये दिलेली आहे. तर एकूण सदस्य 250 आहे. तर UPचे सदस्य सगळ्यात जास्त आहे. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.